थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दाखवलं माझ्या गणपती डेकोरेशन. तर गाईज मी ही आउटलाईन केली आहे, थोडंसं अपडेट केलं. किती गोड आहे नाही. खूप कन्फ्यूज होते सिलेक्ट करायला गणपती बाप्पा. आणि खूप पंडाल होते तिकडं. त्या प्रत्येक पंडालमध्ये जाऊन आम्ही गणपती पाहिले. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर ॲट फर्स्ट तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं माझ्या डेकोरेशनच्या रीलला आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दाखवलं माझ्या गणपती डेकोरेशनच्या रीलला. तर आजचा व्लॉग मी स्टार्ट केला आहे आणि आज जायचं आहे आपल्याला गणपती बुक करायला. आणि मी थोडे ॲडिशनल अजून ॲड केलं आहे त्या डेकोरेशनमध्ये, तर ते तुमच्यावर मी व्लॉगमध्ये शेअर करतो. आणि यार थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान सपोर्ट दाखवला मला माझ्या रीलला. आणि आता पुढे काय काय अजून डेकोरेशनमध्ये मी अपडेट करणार आहे ते सुद्धा मी तुमच्यावर अपडेट करत राहीन व्लॉग थ्रू. आणि आता आपल्याला जायचंय आपले बाप्पा बुक करायला. तर जसं आपलं मकर आहे तसा सुंदर आपल्याला बाप्पा सिलेक्ट करायचा आहे. सो आता आम्ही तिकडे चाललोय. इथे मी रेडी वगैरे झालोय आणि जेवण वगैरे माझं लंच वगैरे झालं आहे. आणि आता आम्ही गणपती बाप्पा बुक करायला जाणार आहे. आणि अगदी एकच दिवस राहिला आहे, उद्याचा एक दिवस राहिला आहे बाप्पांचं आगमन व्हायला. सो आता आपली थोडी तयारी चालू आहे आमची. सो आता आम्ही ॲट फर्स्ट आम्ही गणपती बाप्पा सिलेक्ट करायला जाणार तिकडे. तसं तुमच्यावर मी शेअर करेनच की किती छान छान बाप्पा असतात. आणि आत्ता जस्ट लालबागच्या राजाचं सुद्धा आगमन झालेलं आहे, मी पाहिलं. आणि तिकडे मुंबईला तर खूप छान छान गणपती बाप्पाचं खूप छान आगमन झालेलं असतं. आत्ताच आगमन झालेलं असतं कारण की खूप गर्दी सुद्धा असते तिकडे. सो बघू आता मी माझं डेकोरेशनमध्ये अपडेट केले ते तुमच्यावर शेअर करतो. आणि त्याच्यानंतर आपण निघूयात आपले बाप्पा बुक करायला. तर गाईज आपण आहे ना हे ॲड केलं आहे आणि ह्याच्यामुळे इतका भारी लुक येतोय ना, असं वाटतं पूर्ण स्नो आहे हा. आणि स्नोवरती जे असे छोटे छोटे लाईट्स असतात ना ते असे खूप भारी दिसतं. ह्याचा लुक पण खूप छान दिसतोय. आणि लिटरली हे एका दिवसात नाही होत हे डेकोरेशन, ह्याला 2 दिवस तरी जाणार. मला गेलेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हे अशी आउटलाईन मी केली आहे. तर गाईज अजून कोणीही डेकोरेशनची माझा ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन तो व्लॉग बघा की कसं डिटेल प्रोसेस मी डेकोरेशनची दाखवली आहे. तर तुम्ही जाऊन तिकडे बघा. A few moments later. तर आम्ही आलो इथं स्टॉलवर बघायला. लाईनीने स्टॉल आहे तिथं, बघतो आणि सिलेक्ट करतो मग त्याच्यानंतर. हे बघा गाईज इथं स्वामींची मूर्ती आहे, ती घोडे. खूप 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 कन्फ्यूज होते, खूप मूर्तीज आणि खूप कन्फ्यूज होते सिलेक्ट करायला गणपती बाप्पा. बघतोय तरी आम्ही.
सगळे हो हे सगळे बुक झालेत बघ ना, ज्यांनी ज्यांनी त्याला हे टाकले ते एवढे मंडळाच्या लोकांनी सिलेक्ट केले. फायनली आपला बाप्पा सिलेक्ट झालाय आणि आता मगाशीच मी घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि तिकडे इतके पाऊस येत होता ना, पावसात गणपती सिलेक्ट करत होतो आम्ही लिटरली. आणि खूप पंडाल होते तिकडं. त्या प्रत्येक पंडालमध्ये जाऊन आम्ही गणपती पाहिले आणि इतकं कन्फ्यूज होत होतं. आणि खूप म्हणजे खूप सारे वेगळे वेगळे रूप होते बाप्पाचे. जो कर बसलेला होता स्वामींच्या रूपात होता, ते तुमच्यावर मी शेअर केलं, तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये की स्वामींच्या रूपात होता आणि इतका गोड होता ना स्वामींच्या रूपात, खूप छान दिसत होता तो. आणि भरपूर छान छान असे होते. आणि असं एक बेबी गणेश असतो ना, तो सुद्धा होता. तर तिकडे आम्ही भरपूर सारे गणपती बाप्पा बघितले आणि लिटरली कन्फ्यूज होत होतं तिकडे आम्हाला की कोणता बाप्पा सिलेक्ट करायचा आणि कोणता नाही. तरी आम्ही त्याच्यातनं खूप सारे गोड गोड बाप्पा बघितले आणि त्याच्यानंतर आम्ही आपला बाप्पा सिलेक्ट केलाय. तो तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी रिव्हील करेन की आपले कोणते बाप्पाची मूर्ती सिलेक्ट केली होती आम्ही. ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये कळेनच तसं. सो आता पुढे काय अजून. आणि तिकडे खूप पाऊस येत होता म्हणून मी तिकडे जास्त ब्लॉग शूट केला नाही. तर इकडे आपली सगळी थोडी थोडी तयारी चालू आहे. तर इकडे आम्ही प्लेट्स वगैरे सगळं काढून ठेवलंय पितळ्याचे, कारण की ते आता वॉश वगैरे करणार आहे मम्मी. ते आता उद्याच सगळं मम्मी करणार आहे आणि उद्या तर खूप हॅक्टिक डे असणार आहे, कारण की परत आपल्याला सगळं सामान वगैरे आणायचं आहे आणि पूर्ण जे जे गणपतीचे इथे लागते ते सगळे वस्तू आपल्याला सेट करायच्यात. सो तसं तुमच्यावर ब्लॉगमध्ये मी शेअर करेनच.